काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, काय वाचा म्हणे झाला विष्णुदास। गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, वरनौ रघुबर विमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव हरऊ कलेश विकार। सियावर रामचंद्र पद जय शरणम, बोलो जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। राम बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संग। कंचन बरन विराज सुबेशा, कानन कुंडल कुंचित केशा। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। हाथ बजाओ ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आप। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। सूक्ष्म रूप धरि सिया दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए। रघुपति किन्नी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। सबदन तुमरो जस गावे, हस कई श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ईसा। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। हम कुबेर दिगपाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते। तुम उपकार सुग्रीवहि किन्ना, राम मिलाय राजपद दीन्ना। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जो जन पर भानु, दिल्लो काई मधुर फल जान। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। प्रभु मोत्रिका मिली मुख माई, जल्दी लाग गए अचरज नाई। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे थे। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। राम दुआरे तुम रखवारे, हो तन आज्ञा बिनु पैसा। सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डर। जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम। आपन
तेज समारो आपे तीनों लोक हाकते का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान चोला जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम चारों जुग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलार जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम अष्ट सिद्धि नौ निधि के दाता सबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दास जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरा अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त का सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख कर संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीर जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख हो जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जो यह पढ़े हनुमान चालीसा हो यशि साखी गौरी का तुलसीदास सदा हरि तेरा की जय नाथ हृदय मारे जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय वसव सुर भूप सियावर रामचंद्र जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम
कृपालु भज मन हरण भव भय दारुण नव कांजलोचन कांज मुख कांज पद कंजारुणम ज्ञानी अनुकूल सिद्धि कही मनु
तुरंत देर से आइए। मंदिर के बाद भोजन सामग्री नहीं है, भगवान जी के दर्शन हो चुके हैं। देर हो मंदिर के द्वार से धीरे धीरे आगे चलते रहेंगे। स्वामी प्रेमानंद महाराज आपल्या सोबत आहेत। आज त्यांनी हनुमंतरायाचं दर्शन इथे घेतलेलं आहे आणि त्यांच्या आपण भावना, तर आपण महाराजांच्या भावना आज जाणून घेणार आहोत। आरतीला महाराज स्वतः उपस्थित होते। महाराज, श्री चमत्कारी हनुमान मंदिराची श्रद्धा भगवंतावरती किती भाविक भक्तांची आहे हे आता आपण बघितलं, तर आपल्या काय भावना आहेत थोड्याशा व्यक्त करा आपल्यासाठी। हनुमंतराया ही देवता, त्यांना आपण सर्वसाधारण वर्ग संकटमोचन म्हणून त्यांची उपासना करतो, आराधना करतो। पण आज या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच लोकांची अटूट श्रद्धा, समर्पण आणि आपली श्रद्धा भावना त्यांनी कशी प्रकट केली। भव्य दिव्य अशी स्वरूपात या ठिकाणी आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि ती इतरांनाही प्रेरणादायी आहे। आम्हीसुद्धा अनेक दिव्य ठिकाणी जाऊन अनुष्ठान केलेले आहे, परंतु या ठिकाणी येता क्षणीच एक दिव्य अनुभूती आम्हाला आली आणि खरोखरच दिव्य तरंग, एक दिव्य उमंग या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचा अनुभव आला। खूप खूप साधुवाद, खूप खूप आशीर्वाद, सगळ्या कृष्णाचा आभार। चमत्कारी हनुमान मंदिराचे सर्व ट्रस्टी साहेब आपल्यासोबत आज इथे आहेत। स्वामी प्रेमानंदजी महाराज आपल्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे राऊत महाराज आहेत। या सर्वांचे आपण इथे बघितलेलं आहे। त्यांना आपलं दर्शनही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे। आणि आता आपण जे साहेब आहेत खंडाईत साहेब, त्यांच्याशी बोलणार आहोत। खंडाईत साहेब, हनुमंतरायाच्या भक्तीबद्दल आणि जेव्हा संपूर्ण देशभरातून लोक इथे येतील किंवा भाविक भक्त इथे येतील, तर त्यांच्या जर इथे आले, राहण्याची सुविधा किंवा या ट्रस्टची थोडक्यात माहिती मंदिराची आम्हाला तुम्ही द्यावी, हनुमंतरायाबद्दल थोडंसं बोलावं अशी इच्छा व्यक्त करतो। हनुमंतरायाचं फार पुरातन मंदिर आहे। आपल्या देशात 2 ठिकाणी 2 निद्रावस्थेत हनुमंताचं 2 ठिकाणी मंदिर आहे। त्याच्यापैकी हे फार पुरातन मंदिर आहे। इथे सर्व भक्त लोकांच्या कामना पुऱ्या होतात आणि भूतपेटचा गाव जे आहे, भूतपेटचा गावाने लोक जास्त येतात इथं। श्री चमत्कारी हनुमान मंदिर खूप पुरातन मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर खरंच ज्या चौका तुलसीदासांनी हनुमंतरायासाठी ज्या वर्णित केल्या आहे, संकट मोचन म्हणा त्यांना, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। म्हणजे बोलायला या फक्त ओळ्या वाटतात, पण ह्या ओळ्या मात्र ओळ्या नाही, तर हे अमृतुल्य असे शब्द आहे जे वर्णित झाले हनुमंतरायासाठी। आणि हे औषधी मात्र आहे की इथे त्या उच्चारणाने बरेचसे रोगी निरोगी होतात आणि भक्तांची जी आस्था आहे ती आणखी दृढ होते। तुमच्या इथे संस्थानाकडनं राहण्याची व्यवस्था जी आहे, भक्तांचे भक्तनिवास आहे, जेवणाची व्यवस्था इथे 1 टाईम सकाळच्या याला प्रसादाचं सेवन होतं। आणि आता परिसर हनुमान लोक, विश्वातनं पहिला हनुमान लोक आहे जिथे हनुमंतरायाचं सगळ्यात सचित्र वर्णन इथे हनुमान लोकात होणार आहे। आणि आमच्या सरकारने हे सगळं प्रकल्प इथे 29 एकरमध्ये सगळं करून घेतलेलं आहे। याच प्रकारे इथे जवळ घोगरा आहे, जिथे पर्यटक म्हणून ते प्रसिद्धच आहे। आणि इथनं 12 मैलावर अर्धशिवनारेश्वर मंदिर जे अर्धनारेश्वर, जे 12.5 ज्योतिर्लिंग त्यातलं अर्ध जे ज्योतिर्लिंग आहे त्याला आम्ही अर्ध ज्योतिर्लिंग असं म्हणून प्रसिद्ध आहे। ते विश्वप्रसिद्ध आहे आणि तेही याच परिसरात आहे। सगळ्यांचं असं वास आमच्या परिसरात असा लाभतो। आणि कणान नदीच्या तटावर हे सगळे जे दिव्य दव्य दरबार आहेत ते सगळ्यांचे लागलेले आहेत। त्याचा मला असं वाटतं की भाविकांनी दर्शन घेऊन त्याचा लाभ घ्यावा। मित्रांनो, आपण सर्व भारतातील जे हनुमंतरायाचे भक्त आहेत त्या सर्वांना अशी एक विनंती करूया की हनुमंतरायाचा जर आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असेल तर इथं आपण नक्की आयुष्यात एकदा या मंदिराचा येऊन भेट द्या। अगदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीच्या अगदी जवळच आहे, पांडुरण्यापासून अगदी थोडंसं अंतरावर आहे आणि येण्या जाण्यासाठी सुविधाही अत्यंत चांगल्या आहेत। आता आम्ही आलो आणि आता विश्वस्त मंडळाशी सुद्धा बोलणं केलं की राहण्याची व्यवस्था, भक्तनिवासाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था इथं चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे। आता दुसरा माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाहेरून इथं येतो
त्यावेळेस त्याच्या मनात प्रश्न असतो की एखाद्या दिवशी मंदिर बंद आहे का, किंवा दुपारी बंद असतं का, किंवा अशी काही वेळ आहे आपली आहे का. आणि समजा इथं येण्यासाठी ट्रेनची सुविधा जवळ आसपास रेल्वे स्टेशन किंवा इतर सुविधा कोणत्या आहे? इथनं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हटलं तर संसार रेल्वे स्टेशन आहे. इथनं पांडुरा रेल्वे स्टेशन आणि नागपूर महाराष्ट्र बॉर्डर अगदी जवळ असल्यामुळे बसेसची व्यवस्था चांगली आहे. इथनं बजाज जोड म्हणून एक फाटा येतो, तिथून मंदिर फक्त 2 किलोमीटर आहे. त्या 2 किलोमीटरच्या अंतरावर ऑटो वगैरे चालत राहतात आणि परस्पर सरकारांच्या वतीने निःशुल्क बससेवा पण इथे चालू होणार आहे. ती आपल्याला भविष्यात कळेलच. हनुमान लोक झालं की ती बससेवा चालू होईल. हनुमान लोकचं कामही चालू आहे. बसेस आहे. संसारवरनं 7-8 किलोमीटर जामसावळीचं मंदिर पडतं आणि पांढुर्णा आणि नागपूर हे 2 मार्ग याला स्वस्त आहे. तिथनं बसेस इथे चालतात. म्हणजे आठवड्यातील 7ही वारी तर कोणत्याही दिवशी भक्त परिवार येऊ शकतो. मंदिर संस्थांनी फक्त मंदिर बंद ठेवण्याचा जेव्हा त्रिमूर्ती आणि हनुमंतरायाला भोग लागतो त्या भोग लागण्याच्या वेळेलाच फक्त मंदिर बंद राहते आणि रात्री 10 नंतर मंदिराची जे निज आरतीला हनुमंतरायाला ते सकाळी 4ला चालू. म्हणजे पहाटे 4पासून पुन्हा भाविक भक्तांसाठी मंदिर सुरू राहतं. आपण बघितलं प्रचंड मोठ्या संख्येने भाविक भक्त इथं येतात. आणि जेव्हा हनुमान चालीसातला साहेबांनी सांगितलं भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जप नाव सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, या सगळ्या संत तुलसीदास महाराजांनी लिहिलेल्या ज्या काही ओव्या आहेत किंवा हनुमान चालीसेतले ज्या ओव्या आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथं किंवा समोर पाहायला भेटला. आज अतिशय खरं तर आम्ही आमचं भाग्य मानतो की आज या निमित्ताने इथे आम्हाला भेट देण्याचा योग आला आणि ही संधी विश्वस्त मंडळाने आम्हाला दिली. त्याबद्दल मी सर्व विश्वस्त मंडळाचे मनापासून साईनाथ भालेराव व सोहळा या यूट्यूब चॅनलमार्फत आपले आभार मानतो. आपल्यासोबत हे भाविक भक्त आज दर्शन रांगेत उभे आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणार है. आपका नाम क्या है सर? आशीष शिवारे. आशीष, कहाँ से आए आप? भोपाल से आए. भोपाल से. क्या लगता है आप इधर आए हनुमान जी के दर्शन के लिए, तो आपके मन में क्या आस्था है? हम लोग आस्था है. अच्छा, सभी लोगों के लिए. हाँ, सभी लोगों की आस्था है. सभी लोगों की आस्था है. अच्छा, पाठवून भविष्यात ना रमेश तिवारी जी, नमस्ते. सर इधर पूजा होता है? कौन सा पूजा? सत्यनारायण कथा होती है. हाँ, सत्यनारायण भगवान की कथा होती है. अच्छा. नवग्रह शांति, अभिषेक और हनुमान चालीसा के पाठ, सुंदरकांड के पाठ इत्यादि पूजन किए जाते हैं. यहाँ पे आके पूजन कर सकते हैं जी. अच्छा, तो आपका नंबर ले रहा हूँ मैं. जो ये वीडियो देखेंगे जी सर, वो आपसे कांटेक्ट करेंगे. जो भी हनुमान जी का भक्त है यहाँ पे कुछ सुंदरकांड, हनुमान चालीसा का पठन करना चाहता है या कुछ भी करना चाहता है हनुमान जी की भक्ति, तो ज़रूर आपसे संपर्क करें. उनसे निवेदन करता हूँ मैं. जय श्री राम. यहाँ पे सब तिवारी जी बैठे, राकेश तिवारी जी, नमस्ते. जय सीताराम. मैं नासिक. महाराज कहाँ गए? महाराज है ना, बाहर है. नंबर दिलवाओ मेरे. हाँ ठीक है, महाराज ठीक है ना, आइए. हाँ हाँ. कहाँ महाराज?
जय श्री राम।